कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, एजे लीला बरोबर राहून राहून स्वतःचा क्लासच विसरले। पण मला कळत नाहीये हे दोघं नेमकं कुठे गेले असतील फिरायला। सरस्वती, ते कुठे गेलेत हा मुद्दा आहे का? मुद्दा हा आहे की ते बाहेर गेलेत आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही। हे जर असंच चालत राहिलं ना तर लीला अख्खं घर काबीज करेल। आपण असेच हातावर हात धरून बघत बसू। वहिनी, म्हणजे लीला या घराची मालकीण आणि आपण नोकर। म्हणजे म्हणजे परत लीला 2.2। अयो, म्हणजे किती कामं करायला लागते। नाही 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 नाही, माझे तर आतापासूनच हातपाय दुखायला लागले। मी माहेरी जाते। दुर्गा, हा, बाळा, रात्रीच्या जेवणाचा मेनू सांगितला की नाही रुपाला? नाही सांगितलं आजी। का? काय झालं? आजी, प्रमोद, विराज, किशोर, रेवती आणि यश आज जेवायला नाहीयेत, पण त्यांनी तसं कळवलंय। आणि जेवणाची वेळ झाली तरी एजे आणि लीलाही अजून आलेले नाहीयेत। म्हणजे ते येणार आहेत, नाही येणार आहेत, त्यांचं जेवण करायचंय का नाही काहीच इन्फॉर्म केलेलं नाहीये। मग मला कसं कळणार? मी नाही सांगितलं मेन्यू। अगं, मग आपल्या पुरतं सांगायचं होता, त्यात काय एवढं? आजी, पण हे अनफेअर आहे ना। म्हणजे घरातले सगळे नियम फक्त आम्हीच पाळायचे। हो ना, म्हणजे रात्री सगळ्यांनी एकत्र जेवायचं हा एजेंचाच नियम आहे आणि आता तेच तो पाळत नाहीये। नियमांना अपवाद असू शकत नाही का बाळा? तुमच्याकडनं कधी नियम मोडले गेले नाहीत का? म्हणजे चुकून कधीतरी असं झालं असेल ना, तुम्ही बाहेर गेलात जेवायला, येऊ शकला नाही घरी। अभिरामनं तुम्हाला शिक्षा दिली आहे का? नाही ना। अभिरामची फक्त एवढीच इच्छा होती की रात्री सगळ्यांनी मिळून एकत्र जेवायचं। मान्य आहे, अभिरामनं नाही सांगितलं, पण कधी कधी आपल्याकडनं पण असं होतच ना। त्या सगळ्या गोष्टींपलीकडे जाऊन जरा विचार करा ना दुर्गा। तुझ्या एक लक्षात येते ना, अभिराम बदलतोय, त्याच्यामध्ये चांगले बदल होत आहेत। त्याच्या या शिस्तीच्या नियमांचा अट्टाहास जो काही आहे तो आता कमी होतोय ना। घर कसं अगदी हसतं खेळतं राहत आहे लीलामुळे। चांगली गोष्ट आहे ना मग ही, आपण पण ही स्वीकारायला हवी। स्वयंपाक झाला की मला हाक मार, येते। हो, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।